मग आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी मुक्काम करता तर मेंढ्यांना तिथल्या पाण्याची वगैरे कशी सोय करता? तर मुक्काम करताना दिसमाळताना आपला मुक्काम होईल तर आपण हेर बघणं, पाण्याची सोय बघून आपण राहणे. तर तुम्हाला ते गाभाळ आमचे उतरणे, मेंढ्याला ते टोपले घेऊन पाट्या घेऊन पाणी पाजणे, हेर जाऊन बघायचे हेर. त्यात तुम्हाला सांगतो आम्ही कासऱ्यान दोरनं सुद्धा ते पाणी काढून आम्ही पाजू शकतो. पर्याय नाही दुसरा. बरं काय एखादा समजा शेतकरी चालू करून देत नाही, एखादा शेतकरी कोण आला तर म्हणतो बाबा हे चालू करून पाजा. काय समजी शेतकरी नसते ती, काय शेतकरी म्हणते बाबा राजे जाऊन मोटर चालू करायची नाही. मग त्यावेळेस ते पर्याय मी काय शोधतो, दोर नसुदे ते पाणी त्या पाठीने ओतू शकतो आणि ती पाणी पाजू शकतो आम्ही. पर्याय नाही दुसरा. बरोबर. ते करावं लागतं आम्हाला. मग ते ओरडते त्या मेंढ्या आमच्या. असं कधी होतं का की एखादा शेतकरी म्हणतो नाही आमच्या विहिरीतलं पाणी काढायचं नाही? होतं की तिराला दुसऱ्या शेतकरी जायचं. होतं की पाणी असं भांडे भरले सुद्धा एखादा शेतकरी ओतून देतो. माझ्या वावरात थांबायचं नाही, माझ्या वावरात करा, असं घटना लय घडते. ओतून देतो भांडे भरले सुद्धा आम्ही. एखादा शेतकरी ओतून देतो, माझ्या वावरात यायचं नाही. तुम्ही कोणाला विचारून आला, तुम्ही कसं आला, तुमचं काय काम आहे ते यायचं, असं ती शिव्या घालत येतो. पण ती सण करायचं, ती भांडी उचलायची आणि पुढच्या शेतकरी जायचं. तास 2 तास आमचा त्यात ती वेळ वायपट जातो. पण त्याशिवाय ती पर्याय नाही. उलट बोलून पण चालत नाही. उलट बोललं का मग ती शिवारात थांबवत येत नाहीत. मग कोण आहे आपल्याला सांगा. बरोबर आहे. पुढच्या हिरीवर जाऊ शकतो आपण. पुढची एखादी बघायची हिर तर ते एखाद्या शेतकऱ्याला विचारायचं आम्ही पाणी पाजू का, एखाद्याचा हवद असला भरलेला वाटकडला त्या जाऊन शेतकऱ्याला आपण विचारू शकतो बाबा पाणी पाजू का मामा काका म्हणून. एखादा म्हणतो पाजा पाजा असू द्या पाजा. एखादा म्हणतो हो चांगले. एखादा म्हणतो म्या पाणी भरलेलं तुम्ही पाजायचं नाही, पुढं जावा तुम्ही. निघायचं पुढं आम्ही.